वेदा ही झोपलेली असते. त्यावेळेस अंबिका आणि मीरा त्या ठिकाणी जातात. त्यांना फारच धास्ती लागलेली असते. अंबिका म्हणते, "हे सर्व माझ्यामुळंच झालं." तेव्हा मीरा म्हणते, "तू स्वतःला दोष देऊ नकोस. कारण की वेदा चांगली आहे, तिला काहीही झालं नाही." त्यानंतर ते बोलत असताना वेदा जागी होते आणि म्हणते, "मी कुठे आहे? मी आई खेळायला जाऊ का?" तेव्हा ती म्हणते, "वडील अजून आले नाहीत, त्यामुळे तू खेळायला जाऊ नको. तू इथेच थांब, तू कुठेही जायचं नाही. मी तुझ्यासाठी नाश्ता, जेवण तयार करून आणते आणि तू कोणी आलं तरी जायचं नाही." अशी ती वेदाला सांगते. आणि दुसरीकडे मंजिरी सांगते, मंजिरी बोलते मायाला. मंजिरी मायाला बोलते, "तू जा आणि वेदाला बाहेर घेऊन ये. जर जर तरची भाषा नको." ती म्हणते, "मी फार घाबरलेली आहे." माया म्हणते, "मी फार घाबरलेली आहे, कारण की आत्ताच मी कुठे गुहेतून बाहेर आलेली आहे आणि पुन्हा जर मी असं काही केलं तर मीराला समजेल आणि मग आदित्यसुद्धा मला मारेल." तेव्हा मंजिरी म्हणते, "तू जर तरची भाषा करू नकोस. तू जर नाही काम केलं वेदाला बाहेर आणण्याचं, तर मी तुला मारेल. मग लक्षात ठेव." तेव्हा ती म्हणते, की "मला थोडासा वेळ दे, स्पेस दे, तेव्हा मोकळीक दे." तेव्हा ती म्हणते, "नाही, तुला मोकळीक देणार नाही. तू जर माझं काम केलं नाही, तर मी तुला मारणार." आणि मग वेदाला आणण्यासाठी ती स्वतः माया वेदाकडे जाते. वेदा ड्रॉइंग काढत बसलेली असते. त्या ठिकाणी अंबिका असते, परंतु मीरा ही तिला नाश्ता तयार करण्यासाठी गेलेली असते. आता बघा, माया तिला विनंती करते वेदाला, म्हणते, "वेदा, चल आपण बाहेर जाऊ." वेदा म्हणते, "नाही, माझ्या आईने सांगितलंय बाहेर जायचं नाही." ती म्हणते, "मी तुला चॉकलेट देईल." तेव्हा म्हणते, "मला चॉकलेट नको." त्यानंतर ती म्हणते, "आपण बाहेर जाऊन खेळूया." वेदा म्हणते, "नको बाहेर." तर असं ती बरेच त्याला विनंती करत असते. आणि मग ती म्हणती, "हे कसलं चित्र काढलंय घाणेरडं, असलं कसलं जंगल, याच्यामध्ये प्राणी नाहीत, कोणच नाहीत आणि अशा जंगलात मी जाणारसुद्धा नाही." वेदा म्हणते, "माझ्या चित्रात प्राणी आहेत, पण ते दिसत नाही." तेव्हा माया म्हणते, "नाही, तुझं चित्र हे फार घाणेरडं आहे, चांगलं नाही, चल तू बाहेर, बाहेरचं चित्र काढ." परंतु ती ऐकायला तयारच नसते. माया तिला जबरदस्तीने हाताला पकडून नेत असते. त्यावेळेस अंबिका त्या ठिकाणी हजर असते आणि अंबिका चुटकी वाजवते. आता अंबिकाने चुटकी वाजवल्यानंतर मीरा ही त्या चित्रामधल्या जंगलात जाते, त्याच्यात जाऊन सापडते आणि तिला कळत नाही की ती कुठे गेली आहे. तेव्हा वेदा म्हणते, "माया मावशी, माया मावशी, तू कुठे आहे?" ती भरपूर ओरडत असते, परंतु माया मावशी काही दिसत नाही आणि माया जंगलात जाऊन ओरडत असते. माया बघते वेदाला म्हणते, "मला वाचव, इकडे बघ वेदा, इकडे बघ." वेदा सर्व पेन जमा करून बॉक्समध्ये ठेवत असते. आणि दुसरीकडे तो अथर्व ऑफिसमध्ये सांगतो, की 7-8 दिवस मी ऑफिसला येणार नाही. वेदाची तब्येत ठीक नाही. तेवढ्यात त्या ठिकाणी मंजिरी येते. मंजिरीला समजतं, की अजून वेदा बाहेर आली नाही. माया तिला आणण्यासाठी गेलेली आहे, परंतु ती आलीच नाही. आणि मग तेवढ्यात त्या ठिकाणी मीरा येते. मीरा आल्यानंतर मंजिरी बोलते, "मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा मीरा म्हणते, "मला सुद्धा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." मंजिरीला समजतं की अजून वेदा बाहेर आली नाही. त्यानंतर मंजिरी बाहेर गेल्यानंतर मीरा ही रूममध्ये जाते. मीरा रूममध्ये गेल्यानंतर वेदा सर्व माहिती सांगते. वेदा सांगते की या ठिकाणी माया मावशी आली होती. ती मला बाहेर घेऊन चालली होती. ती मला म्हणत होती, "तुझे चित्र घाणेरडे आहे. हे कसले घाणेरडे चित्र. अशा जंगलात मी जाणार नाही. तुला मी चॉकलेट देते. मी तुला खेळायला नेते." असं तिने मला बरंच काही सांगितलं आणि मी जात नसतानासुद्धा मला ती खेचत बाहेर घेऊन चालली. परंतु तेवढ्यात ती गायब झाली, अदृश्य झाली. माया मावशी कुठे गेली काहीच माहीत नाही. मग अंबिका सांगते, "मी चुटकी वाजवली आणि ती कुठेतरी गायब झाली." त्यानंतर मीरा म्हणते, की "बघू तू कोणतं छान चित्र काढलं आहे." आणि मग मीरा बघते, की छान चित्र कोणतं काढलं आहे आणि मग त्या चित्रामध्ये जंगलामध्ये माया तिला दिसते. आता बघा त्यानंतरच्या भागात काय होणार आहे, की मंजिरी सांगते मंजिरीला, "तू वेदाला प्रथम मारून टाक. वेदाला बाहेर आण कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि तिला मारून टाक." तर ती जेव्हा वेदा बाहेर जाते, तेव्हा अथर्व सांगतो, की "तुला मी सांगितलं होतं मीरा, की 24 तास कोणीही तिच्याजवळ असलं पाहिजे, तू किंवा मी. तिला एकटीला सोडता कामा नये. कारण की आपल्यापैकी कोणीतरी तिच्याजवळ हे नेहमीच असलं पाहिजे." तेव्हा ती म्हणते, "मी तिच्याजवळच होते, परंतु काय झालं माहीतच नाही." आणि मग आता वेदा ही मंजिरीच्या
जाळ्यात सापडणार का? मंजिरी तिला मारणार का? आता हे पाहण्यासाठी पाहत राहा तुला जपणार आहे. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या